पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला बँड मध्ये नाही गायचंय आणि मी सुद्धा तुला कितीतरी वेळा सांगितलंय की विचार करायला काहीच हरकत नाहीये। मला बघ सत्य प्रभास हाय वीणा, कशी आहेस? कालच्यापेक्षा आज बरी आहे, पण पूर्ण बरी व्हायला ना थोडा वेळ लागेल। हॅलो, कोण बोलतंय? हाय, मी चिन्मयी कामेरकर, वीणाची बेस्ट फ्रेंड। हां, हाय चिन्मयी। ऐक ना, वीणा आहे का तिथे? हो हो आहे ना ती, पण ती ना थोडा आराम करतेय। त्याचं काय ना की तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचंय संध्याकाळी, तिचं ड्रेसिंग करायचंय ना, सो संध्याकाळी 4 वाजता जायचंय तिकडे, त्यामुळे ती जरा आरामच करतेय। डॉक्टर म्हणजे संगमनेरमध्येच ना? हो, संगमनेरचे। तिथे एक शिंदे नावाचे फेमस डॉक्टर आहेत, सो त्यांच्याकडेच घेऊन जाणार आहोत तिला। हॅलो, वीणा अगं बोलू तरी द्यायचं ना मला। त्याला हे सगळं सांगण्याची काय गरज आहे? तो काय मित्र आहे का आपला? मी काय मुद्दामून सांगितलं का? हे बघ, त्याने प्रश्न विचारले, मी फक्त उत्तरं दिली त्याला, कळलं? तू पण ना चिका। आतू या बोला। परत एकदा कुठेतरी बाहेर जायचं म्हणून परवानगी मागायला आलायस का? आतू गंमत केली रे, बोल। आतू, तू ओके आहेस ना? हो, मला काय झालंय? नाही, मला मिकी सांगत होती काल तू रागाच्या भरात एक चेक फाडून टाकलास। तू अशी अचानक डिस्टर्ब का झालीस? तू काही प्रॉब्लेम झालाय का तर सांग ना ग। आणि कुणाचा होता तो चेक? फार पूर्वी बंद केलेला आहे का अकाउंटचा? म्हणजे तू थांब, मी पाणी आणतो, थांब। बस ना तू, बस। ओकेस? ओके। बरे बा, कोणीतरी वीणा होती। कोण आहे वीणा? नाही म्हणजे तुझ्या तोंडून कधी नाव ऐकलं नाही ना हे। आणि इफ आय एम नॉट रॉंग, तुझ्या बँड मध्ये सुद्धा कोणी वीणा नाहीये, राईट? हा, अजूनपर्यंत नाहीये, पण लवकरच ती असेल। म्हणजे? अगं, म्हणजे या वीणा नावाच्या मुलीला ना मी माझ्या बँड मध्ये सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करतोय। एवढंच ना? तू अगं ऑफकोर्स तेवढंच। तिचा आवाज मला आवडलाय आणि म्हणूनच मला ती बँड मध्ये हवी। चल चल, मी येतो। मलाही निघायचंय ऑफिसला। बाय बाय बाय। हाय प्रभास, हाय आंटी। तन्वी, तू इथे? आंटी, मिहिर कुठे दिसत नाहीये। हेलो। हाय। Well, someone is looking very gorgeous. Thank you. Someone is looking very handsome. Thank you, thank you.
चला जाऊयात बाहेर. का तुला इथेच थांबून टाइम स्पेंड करायचा आहे? नाही नाही, आपण बाहेरच जाऊया ना. एक मिनिट, तुला ऑफिसला जायचं नाहीये आणि तुला ऑलरेडी उशीर झालाय. सॉरी आत्या, आज मी नाही जाणार आहे ऑफिसला. आत्या, अगं मी शैलेजा मॅडमना ऑफिशियली मेल केलाय मला सुट्टी हवी आहे म्हणून, आणि त्यांनी तो ओके पण केलाय. ओके बाय मॅडम. आत्या बाय. प्रभास कम प्लीज. आत्तू, ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्या मनासारख्या नाही झाल्या तर चिडचिड करून काहीच फायदा होत नाही. त्याने आपल्याला त्रास होतो आणि समोरच्याला त्याची जाणीव सुद्धा नसते. काय झालं? हत्तू, काय काय होतं तुला? तू ओकेस ना नक्की? मगाशी पण उचक्यात होत्या. पाणी ते पाणी ते. हो घे. आत्तू, लहानपणी जेव्हा मला सतत उचक्या यायच्या ना, तेव्हा आजोबा मला सांगायचे की तुझी नक्कीच कोणतरी आठवण काढत असणार. तू नावं घे, मित्रांची, नातेवाईकांची. ज्याचं नाव घेतल्यानंतर तुझी उचकी थांबेल ना, ती व्यक्ती तुझी आठवण काढत असणार. हे आत्तू, आपण हे तुझ्यासोबत ट्राय करूया ना? नाही म्हणजे मला माहिती आहे असं काही नसतं, बट लेट्स जस्ट गिव्ह इट अ ट्राय. आत्तू, दिस इज समथिंग न्यू. नाही म्हणजे नाव घेतल्यानंतर उचकी थांबणं हे नॉर्मल आहे, बट फोन आल्यानंतर उचकी थांबणं, हा, दिस इज स्ट्रेंज. हा, फायदा व्यात. तू कुणाचा कॉल होता? तुला निघायला उशीर होत असेल ना? तू हो पुढे, मी थोड्या वेळाने येते. ओके बाय. बरं चिका, ऐक ना, डॉक्टरांची फाईल वगैरे घेतलीस ना तू? सगळं घेतलंय मॅडम. तुम्ही चला आता, नाहीतर उशीर होईल आपल्याला. वीणा, चिन्मयी, तुम तयार आहात? वा, चला निघूया. मामा आमच्या सोबत आला तर प्रभास आम्हाला कसा भेटणार? चिन्मयी, काय ग, निघूया ना? काही नाही मामा. अरे तू कशाला? मी घेऊन जाते ना वीणाला. आम्ही दोघी जातो डॉक्टरांकडे. नाही नाही, तू नेशीलच ग, त्याबद्दल शंका नाहीये. फक्त काय ना की वीणाला अजून नीट तोल सांभाळता येत नाहीये, त्यामुळे तुझ्या एकटीच्या जीवावर तिला सोडणं मला योग्य वाटत नाही. मामा बरोबर आहे तुझं, तू चल. वीणा, तुला माझ्यावर कॉन्फिडन्स नाहीये का? अगं आहे ना आपण. आणि अगं मामाला उगाच ह्याच्यासाठी सुट्टी काढायला लागेल. नको, आपण जाऊया. सुट्टी? अगं सुट्टी कशाला? थोडासा उशिरा जाईन, आणि तसे बँकेत कळवलंय मी. चल मामा. अरे पण पण नाही आणि बिण नाही, मी येतोय म्हणजे येतोय. चला. मामा, अरे आपण नेहमी रिक्षातून 3 जण जातो तसं तर नाही जाता येणार. अरे तिच्या पायामुळे तिला ना जास्त जागा लागते. आम्ही दोघी जातो. अरे खरंच. अगं चिन्मयी, सोपं आहे, 2 रिक्षा करूयात. काय चल. मामाला कसं बसं कटवलंय, पण ज्याच्यासाठी हे सगळं केलं त्याचं काय? प्रभास नक्की येईल ना? चिका, हा
काय ग, काय झालं? नाही काय नाही. घरी जायचंय ना. हो पण नाही आलं तर मग सगळी मेहनत फुकट जाणार आहे. काय म्हणालीस? नाही अगं, रिक्षा मिळाली नाही ना तर आपला सगळा वेळ फुकट जाईल ना असं म्हटलं. अगं मग चल निघूया. हो तू थांब, मी रिक्षा बघते, तू थांब. विठ्ठला, प्रभास लवकरात लवकर येऊ दे रे, प्लीज काहीतरी कर. चिका, हा इथे कसा? कोण ग? प्रभास. हा प्रभास आहे. कसला हँडसम आहे का हो. चिका वेडीयस का? हा कसा काय इथे? पण मला काय माहिती का तो इथे कसा आहे ते. मी तर पहिल्यांदा बघते. विठ्ठलालाच माहितीये तो इथे का आलाय ते. सावकाश सावकाश सावकाश. ओकेस तू? सावकाश. चिन्मयी राईट? हो. प्रभास. हो येस. हाय. हाय. नाईस टू मीट यू. वीणा हाय. अरे तू इथे कसा? काही स्पेशल काम होतं का? हो माझ्यासाठी खूप स्पेशल आणि इम्पॉर्टंट काम आहे. अच्छा, ऑल द बेस्ट. हा वीणा चल आपण निघूया. एक मिनिट वीणा, मी तुझ्याशी बोलायला आलोय. हो का? बरं बरं, मग तुम्ही बोला, मी रिक्षा बघते. हा. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. थँक्यू सो मच चिन्मयी. चिका, वीणा 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 ऐक ना माझं. तू माझ्या बँडमध्ये यायला नाही म्हणतेस. मला ना फक्त कारण जाणून घ्यायचंय. हे बघा मी सांगितलंय आधी कारण. अगं पण तू अगदीच तुटक सांगितलंस मला. म्हणजे माझ्या आवाजाला काही मर्यादा आहेत. याला काय अर्थ आहे? नेमक्या कुठल्या मर्यादा आहेत ते तरी सांग. मला त्याची नाही गरज वाटत. आणि माझं जे काही कारण असेल ते माझ्याजवळ राहील. वीणा जोपर्यंत तू मला कारण सांगणार नाहीस तोपर्यंत मी इथून उठणार नाही. यार वीणा. रिक्षा. वीणा 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 ऐक ना. तू एकदा कारण सांग, आपण सोल्युशन काढूया. वीणा
वीणा दादा जरा मदत करा त्याला. करतो हा. वीणा दे हात दे. वीणा हात दे. हात दे. वीणा मला परक्यांची मदत घ्यायला आवडत नाही. पण मला सगळ्यांना मदत करायला आवडते. चिका तू येणार आहेस की इथेच राहणार आहेस? बिचारा एवढा नाशिकहून संगमनेरला आलाय पण त्याचं काम झालंच नाही. चिका दादा चला. चला मिस्टर प्रभास तदावरती. चिका मगाशी मी रिक्षात तुला काही बोलले नाही पण काय चाललंय तुझं नक्की? काय कुठे काय? तुझं लक्ष नाही अजिबात. अगं मी त्या एका केस बद्दल विचार करत होते ना म्हणून. अगं खरंच वीणा. पण मग सांगायचं ना. तुमची औषधांची पिशवी बहुतेक गडबडीत तिथेच राहून गेली. ठेवतो इकडे. थँक्यू रे प्रभास खरंच. वीणा ऐक ना मी तुला म्हणत होते ना मी एका केस बद्दल विचार करतेय तर मला वाटतं की मलाच त्या केसमध्ये लक्ष द्यायला लागेल. तर मी जाऊन येते पटकन. हा आणि तेवढं पिशवी घेऊन आलाय ना तर त्याच्याशी नीट बोल कळलं. मी येते. हा प्रभास सर एक नंबर डायल करतोस का जरा? का तुझा बॅलन्स संपलाय? सॉरी. हे घे तूच डायल कर. अरे तू ह्याच्या आधी पण वीणाला मदत केलेलीस ना आणि आता पण तू ही पिशवी घरी आणून दिलीस तर उद्या तुला काही मदत लागली ना तर मला नक्की कॉल कर. हा ओके. हा मी येते. वीणा बाय. बाय. वीणा प्लीज ऐकून घे माझं. हे बघ हे असं तुझ्या मागे मागे फिरणं मला सुद्धा खटकतंय पण तुझा आवाज मला ते करायला भाग पाडतोय. ग तू मला भेटायला आलायस ना. मला माहित होतं. खात्री होती मला तू नक्की सरप्राईज देशील मला. उर्मी मी तुला ऑलरेडी सांगून झाले की मला सॉरी
हे असं सतत सतत नको रागवूस माझ्यावर. यार हात सोड ना तू माझा.